नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक. आपले स्वागत करतो नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत रेखा गोसावी मॅडम, ज्या रेकी ग्रँड मास्टर आणि टॅरो कार्ड रीडर आहेत. 20 वर्षांचा त्यांचा अनुभव आज आपल्याला अनुभवायला मिळेल. तर मॅडम, आपले स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते, धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप. मला आपल्या प्रवासाबद्दल ऐकायला नक्की आवडेल. मी 2001 मध्ये आजारी पडली होती. मला मानेला गॅप झाला होता. त्यावेळेस संवाद म्हणजे मला नेहमी, जसं आता पॉडकास्ट सगळेजण बघतात, तर मला संवाद मालिका म्हणजे नवीन नवीन नॉलेज ऐकायला फार आवडायचं. त्या दूरदर्शनवरती संवाद ही मालिका होती. त्याच्यात NK शर्मा सरांनी रेकीबद्दल माहिती सांगितली की आपण हातांच्या स्पर्शांनी स्वतःला ठीक करू शकतो. जसं आता इथे ऑडियन्सला पण वाटेल की हातांच्या स्पर्शाने आपण कसं स्वतःला ठीक करू शकतो. त्यावेळेस मलाही तो प्रश्न पडला की कसं ठीक करू शकतो. पण मी त्याच्यात म्हणजे त्यांना फोन केला आणि मला त्या कोर्सेसबद्दल त्यांनी माहिती सांगितली. मी तो कोर्स केल्यानंतर स्वतःला ठीक केलं. त्याचबरोबर मला त्याच्यामध्ये असं वाटलं की अरे, जर मी स्वतःला ठीक करू शकते तर मग आपण अजून याच्यात शिकायला हवं. मी डीपमध्ये गेली. 2004 मध्ये ग्रँडमास्टर झाली आणि त्यानंतर स्वतःबरोबर इतरांना आजपर्यंत मी शिकवत पण आहे. लोकांना कोणाला हिलिंग हवं असेल, कोणाला कोर्स करायचा असेल तर ते मी गायडन्स करत आहे. मॅडम, इथं मी थोडंसं थांबवतो. मी असं ऐकलं की रेकी करताना कदाचित समोरच्याचे प्रॉब्लेम्स आपल्यावर उलटू शकतात. आता तुम्ही जर 20 वर्षापासून करताय तर असा एखादा एक्सपिरियन्स आहे का आपल्या जर्नीमध्ये? असा कुठलाही नाही आहे प्रकार की तुम्हाला रेकी केल्यामुळे किंवा कोणाला हिलिंग केल्यामुळे त्याची निगेटिव्हिटी तुमच्यावर येते. बिलकुल येत नाही. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता रेकी ऊर्जेला, हे रेकी ऊर्जा प्रवाहित हो आणि समोरच्या व्यक्तीला आपण हील करतो, तर त्यावेळेस आपण त्यांना जे म्हणजे बोलवलेलं असतो ज्या दिव्य शक्तीला, ते केवळ त्या व्यक्तीच्या इलाजासाठी. तिथे आपण फक्त एक माध्यम असतो. मग माध्यम जर असल्यामुळे आपल्यालाही म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला हिलिंग करणार आहे, तर जसं समजा आपण फुलं दिले तुम्हाला, तर माझे हात पण सुगंधित होतील. त्या ठिकाणी ते खराब नाही होणार. आणि मी जर तुम्हाला चांगल्या इंटेन्शननी हील करते आहे, तुम्हाला पण बरं वाटतं आहे, तर त्यावेळेस तुम्हाला पण वाटतं की हो, मला यांच्यामुळे छान वाटलं, बरं वाटलं. तुम्हीही मला चांगलेच ब्लेसिंग देणार, आशीर्वाद देणार आणि मला पण आनंद वाटणार की हो, माझ्यामुळे ही व्यक्ती ठीक झाली. त्यामुळे कुठलीही निगेटिव्हिटी येत नाही. उलट तुम्हाला आनंद होतो. समोरच्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्ही आनंदी होतात आणि समोरचा व्यक्तीही तुम्हाला तेवढेच आशीर्वाद देतो. कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी येत नाही तुमच्यावर. ओके. आता मॅडम, हे आपण ज्या टॉपिकवर आज बोलतोय रेकी, हा विषय काय आहे? म्हणजे एक लहान मुलाला समजेल एवढ्या सोप्या भाषेत जर करू शकलात कन्वर्ट तर वेल अँड गुड. आणि हे कसं काम करतं आणि हे आलंय कुठून? म्हणजे मॅक्सिमम आम्ही व्हिडिओज थ्रू किंवा रील्स थ्रूच याला ऐकलंय. असं आजूबाजूला आमच्या तर कोणी बघायला नाही मिळालेलं. तर मग याचा जन्म कुठून झालाय? किंवा ही जी इंडस्ट्री आहे, मोठी इंडस्ट्री आहे. म्हणजे पॉडकास्टच्या निमित्तानं मी ज्यावेळेस एक्सप्लोअर करत होतो तर खूप मोठी मोठी नावं आणि खूप मोठ्या मोठ्या नंबर्सला मी बघितलं. तर हे असतं काय आणि हे आलंय कुठून? ओके, एकदम छान प्रश्न विचारला. ॲक्च्युली रेकी म्हणजे हा जापानीज शब्द आहे. जसं आपल्याकडे भारतामध्ये रेकी हा इंग्रजी शब्द आहे की रेकी केली म्हणजे तिथली पाहणी केली. हा एक बऱ्याच जणांना गैरसमज आहे. रेकी म्हणजे लोक घाबरतात. म्हणजे ह्या प्रसंगातून मी पण गेली आहे. रेकी म्हणजे त्यावेळेस लोकांना भीती पण वाटायची. तर रेकी हा जापानीज शब्द आहे. रेकीचा ऊर्जा म्हणजे सर्वव्यापी ऊर्जा, जी जीवनशक्ती आहे, जी माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, ह्या खुर्चीमध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आहे. ऊर्जेचं रूप म्हणजेच जीवन ऊर्जा, जी सकारात्मक, नकारात्मक सगळ्या प्रकारात असते. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. ह्याच ऊर्जेला रेकी बोललं जातं. तर डॉक्टर मिकाओ उसूई हे जापानमध्ये बायबल हा विषय शिकवत असेल आणि बायबलमध्ये सांगितलेलं होतं की ज्याप्रमाणे कुणीही आजारी पडलं तर येशू हे हाताच्या स्पर्शाने लोकांना ठीक करायचे. मग काही विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलं की जर ते करू शकतात तर आपण करू शकतो का? ज्याप्रमाणे आपल्या गीतेमध्येही सांगितलं आहे परमेश्वराने की परमेश्वर तुमच्या आतमध्येच आहे. पण आजपर्यंत आपल्याला कोणाला प्रश्न नाही पडला किंवा आपल्या विद्यार्थ्यांनी कधी विचारलं नाही, तो परमेश्वर कुठे, मला दाखव. त्याप्रमाणे दाखव असं म्हटल्यानंतर तो दाखवला असता. जसं भक्त प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी विचारलं होतं, तुझा परमेश्वर तू सांगतो खांबात पण आहे, दाखव. तर दाखवण्याची वेळ आली तर खरोखर तिथे प्रकट झाले परमेश्वर. तसंच आहे ही एनर्जी. त्यावेळेस त्यांनी याचा शोध घेतला. म्हणजे स्टोरी थोडी मोठी आहे पण मी शॉर्टमध्ये सांगते की त्यांनी त्याच्यावरती काम केलं आणि रेकीचा शोध लावला. म्हणजे त्यांनी ती प्राप्त केली आणि इतर लोकांनाही त्यांनी शिकवलं. आणि ही आपण कोणीही शिकू शकतो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. ओके. आणि याचा उपचार पद्धतीमध्ये कसा वापर होतो? उपचार पद्धतीमध्ये जसं तुम्ही विचारलं मगाशी की लहान मुलांनाही समजेल असं, जसं लहान मुलगा असतं, रडायला लागलं किंवा त्याला पडलं जरी लहान बाळ, आपण त्याला उचलतो
आणि त्याला जिथे लागलेलं असतं तिथे आपण प्रथम हात लावतो. तुम्हालाही जर कुठे लागलं तर आपण पहिले त्याच्यावरती हात लावतो, तर तुम्हाला तिथे पेन थांबतो थोड्या वेळ, राईट. मग हे का होतं, कसं होतं, याचा आपण कधी विचार केला का? हात काढला की राहतं. जसं लहान बाळ असेल त्याला पण जर स्पर्श केला की राहतं. तुम्ही दुःखी असताना जर तुमच्या मित्राने तुमच्या खांद्यावर जरी हात ठेवला, तुम्हाला कळतं की मला याने साथीसाठी, म्हणजे तुम्हाला साथ देण्यासाठी हात ठेवला आहे की तुम्हाला टाळण्यासाठी, म्हणजे स्पर्श ही तुम्हाला कळतं ही विद्या. तर ही विद्या अशाच प्रकारे काम करते. फक्त एवढंच आहे की आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आई जर बाळाला झोपत असेल तर त्याला थापटून झोपवते. मग जे थापटण्यातनं जी एनर्जी, म्हणजे जी ऊर्जा प्रवाहित होते, थापटल्यावर त्याला झोप येते. म्हणजे थापटताना आईचं इंटेन्शन असतं त्यांनी झोपावं, आणि तेच इंटेन्शन स्पर्शाद्वारे त्याच्यामध्ये जातं. तर ही रेकी ऊर्जा स्पर्शातूनच काम करते. स्पर्शातून म्हणजे तुम्ही स्पर्श असेल, नजर, जर तुम्ही बघितलं कासव आपल्या नजरेतनं बाळाला सांभाळतं, हे पण तुम्ही ऐकलं. म्हणजे मी जसं सांगितलं प्रत्येक प्राणी मात्रामध्ये रेकी ऊर्जा काम करते. रेकी म्हणजे हे जी ऊर्जा आहे ही ऊर्जा प्रवास करते आणि तुमचे मेसेज दुसऱ्यांना पाठवते. आणि स्पर्शाद्वारे अनेक लोकांना ठीक केलं. आपल्या धर्मग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे. जसं रामाने अहिल्याचा उद्धार केला, म्हणजे रामाच्या पादस्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने पण कुब्जा दासीला त्याच्या स्पर्शाने ठीक केलं. आणि आपण जर ज्ञानेश्वरांनी जी भिंत चालवली किंवा रेड्याच्या मुखे त्यांनी वेद बोलवले, म्हणजे हे का बोलवले, त्यांनी त्यांचा आतला आवाज जो होता तो त्यांना ऐकवला आणि त्याप्रमाणे ते पण बोलले. म्हणजे ही ऊर्जा जी आहे ती प्रत्येक स्वरूपात काम करते. स्पर्श असेल किंवा तुमचा शब्द असेल, प्रत्येक ठिकाणातनं ती काम करते आणि तुम्हाला ती इलाज देते. म्हणजे तुम्हाला जे हवं ते, मग ज्याप्रमाणे जर आपल्याला हवं की माझं शरीर ठीक व्हावं तर ती ठीक करते. तुम्हाला वाटलं की माझी आर्थिक स्थिती सुधारावी तर ती सुधारते. तुम्हाला वाटतं तुमचे नातेसंबंध हील व्हावे. हिलिंग म्हणजे काय, की जी बिघडलेली गोष्ट आहे ती ठीक होणं, यालाच हिलिंग म्हणतात. हिलिंगचा अर्थ ज्या गोष्टी बिघडलेल्या आहेत त्याला ठीक करणं. मग तुमचे नातेसंबंध बिघडलेले असतील, तुमचं शरीर बिघडलेलं असेल, तुमची वास्तू बिघडलेली असेल, प्रत्येक ठिकाणी ती काम करते आणि त्या गोष्टी ठीक करते. याचा काही सायंटिफिक पुरावा आहे का? हो, त्याचा सायंटिफिक पुरावा पण आहे. जसं आता आपण जर बघितलं, जसं मी सांगितलं की रेकी ऊर्जा आहे. तर ऊर्जा म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीला एक आभामंडल असतं, ज्याला औरा असंही म्हणतात. बरोबर. आभामंडल म्हणजे चुंबकीय क्षेत्र. चुंबकीय क्षेत्र हे याचा फोटो पण किर्लियन फोटोग्राफी आहे, त्याच्यामध्ये दिसतो. म्हणजे तुमचा ओरा दिसतो. आणि ओरा जर तुम्ही बघितला त्या फोटोग्राफीमध्ये, जर कोणी आजारी पडणार असेल किंवा कोणी डिस्टर्ब असेल तर तो करडा किंवा ब्लॅक कलरचा दिसतो. आणि जो व्यक्ती व्यवस्थित असेल, चांगला असेल, तर त्यावेळेस त्याचा 7 कलर त्याचे दिसतात त्या ओरामध्ये. म्हणजे हे पूर्णपणे सायन्सने पण प्रूव्ह केलेलं आहे. अगदी काही ठिकाणी म्हणजे अमेरिकेमध्ये पण आहे की कॅन्सर पेशंटचे जे आहेत त्यांना ही हीलर लोकांना बोलून तुम्ही हील करतात त्यांना. म्हणजे रेकी बेसिकली हे ओरावर काम करतं का? नाही, तुमच्या सर्वच याच्या ठिकाणी काम करतं. ओरावरती काम करतं. म्हणजे की ओरा हे आपलं आभामंडल होतं. आभामंडल आहे जे, आणि जे आभामंडल आपलं तयार होतं ते आपल्या 7 चक्रांचं आहे. जसं आपण प्रकाश जर केला, म्हणजे आता आपण खिडकीतनं प्रकाश आला, एखाद्या घरामध्ये लाईट लावलेला असेल तर त्याचा प्रकाश घराच्या बाहेर पण पडतो. आपण तिथे उजेड लावलेला नाही, लाईट लावलेला नाही, पण त्याचा प्रकाश तिथपर्यंत पडला. तसंच आपलं शरीर जे आहे, शरीरामध्ये 7 चक्र आहे, यांची जी पॉवर आहे किंवा ज्यांची जी ऊर्जा आहे, त्याचंच आभामंडल म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार होतो, तो ओरा आहे. आणि हा ओरा तुमचा जो पॉझिटिव्ह असेल, बऱ्याच वेळेस तुम्ही जर एखाद्या व्यक्तीजवळ बसले, त्या व्यक्तीजवळ बसल्यावर तुम्हाला असं वाटतं की मला खूप त्रास होतोय, किंवा एखाद्या व्यक्ती, अनोळखी व्यक्ती जरी तुमच्या शेजारी बसली तरी तुम्हाला फ्रेश वाटतं, किंवा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तुम्हाला छान वाटतं. का वाटतं, तर तुमचा हा ओरा पॉझिटिव्ह असतो त्यामुळे. म्हणजे तुमचा ओरा जर पॉझिटिव्ह असेल तर वाटतं. आणि हे ओरा तुमचा पॉझिटिव्ह केव्हा असतं, ज्यावेळेस तुमचे 7 चक्र जे आहेत हे पॉवरफुल असतील, चांगले असतील, सकारात्मक असतील त्यावेळेस. आता तुम्ही विषय काढलाय तर यालाच मी कंटिन्यू करतो. हे चक्र म्हणजे काय नेमकं? चक्र म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये नाड्या आहेत, ह्या नाड्या म्हणजेच आपल्या जसं आपल्या शरीराला म्हणजे तसं बघितलं तर मुख्य 3 नाडी म्हटलेल्या आहे आपण. त्याप्रमाणे जिथे जास्त नाड्या एकत्र येतात त्या म्हणजे जो हे तयार होतो पॉईंट, त्या पॉईंटला चक्र तयार होतात. आणि ह्या चक्रांनाच वेगवेगळी नावं आहेत. जसं आपल्या पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, नाभीच्या खाली 4 बोट आहे स्वादिष्टान चक्र, त्यानंतर आहे मणिपूर चक्र, नंतर हार्ट चक्र, हृदय चक्र, नंतर आहे थ्रोट चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रागार चक्र, असे हे 7 चक्र आहेत. बरं, आता हे चक्राचा आणि जे मी एकदा ऐकलं होतं कुंडलिनी, याचा काही संबंध आहे का? हो, कुंडलिनी हा एक म्हणजे कुंडलिनी ही आपल्या मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे
जी ना आपण म्हणजे त्याला एक सिम्बॉलिक भाषा आहे की जो एका सर्पाच्या आकारामध्ये तिथे बसलेली आहे आणि ती वरती जाते. ही कुंडलिनी जी आहे ती प्रत्येकाची जागृत होते असं नाही. ही आणि कोणी कोणाची जागृत करतो असंही नाही. जी जागृत होते ती तुमच्या स्वतःच्या मेडिटेशनने, तुम्ही स्वतः जी धार्मिक किंवा तुमचे जे सकारात्मक विचार असतात किंवा तुम्हाला कोणी खूप चांगला म्हणजे जसं आपण बोलतो की मला असे गुरु मिळाले की माझी त्यांनी कुंडलिनी जागृत करून दिली. म्हणजे कोणी संत महात्मा जर तुम्हाला मिळाला तर तुमची कुंडलिनी जागृत करू शकतो किंवा तुमची स्वतःचीही जागृत होऊ शकते. तुमचे म्हणजे तुम्ही काय धार्मिक विचार करतात, तुम्ही कसे सकारात्मक विचार करतात त्यानुसार. म्हणून आणि हरिपाठ जो आहे, हरिपाठही तुम्ही जर वाचला म्हणजे डेली तुम्ही हरिपाठ वाचला तरी तुमची कुंडलिनी जागृत होते. म्हणून प्रवचनकार, कीर्तनकार जे आहेत ते नेहमी त्यांच्या कमरेला उपरणं जे असतं म्हणजे ते बांधलेलं असतं, कारण त्यांची कुंडलिनी जागृत होऊ नये म्हणून. कुंडलिनी जागृत होते त्यासाठी तुम्हाला तुमचे विचार तेवढे करायला लागतात. मी असंही सांगेल की बऱ्याच ठिकाणी आजकाल असं ॲड चालू आहे की कुंडलिनी जागृत करून देतो पैसे. हां, तर प्रत्येकाने खूप विचारपूर्वक त्या ठिकाणी स्वतःचे पैसे म्हणजे गुंतवावे. उगाच कुठे जाऊन पैसे घालवू नये. तर खरोखर ती व्यक्ती तेवढी असेल म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढं एनर्जी असेल की ती तुमची कुंडलिनी जागृत करून देऊ शकते, तर नक्की करून घ्या. पण मला असं म्हणायचं आहे की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे तुम्ही संन्यासी झाले. तुम्हाला जर असं वाटतं की मला संन्यासी बनायचं आहे तर तुम्ही कुंडलिनी जागृत करू शकता. कारण कुंडलिनी जागृत झाली म्हणजे तुम्हाला कळतं की काय खरं आणि काय खोटं. जसे साधू संत होते, साधू संतांची कुंडलिनी जागृत होते म्हणून कुठल्याही साधू संतांनी मोह नाही केला. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक साधू संत जे होते त्यांच्याकडे कधी त्यांच्याकडे तुम्ही ते मोठ्या 4 व्हीलरमध्ये फिरताना तुम्हाला दिसले नाही, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये दिसले नाही. अगदी संत तुकाराम महाराज होते, त्यांना शिवाजी महाराजांनी एवढी संपत्ती दिली पण तरी त्यांनी ती घेतली नाही, स्वीकारली नाही. कारण त्यांना काय खरं आणि काय खोटं कळतं. कारण संत तुकाराम महाराज काय म्हणायचे की हे सर्व नश्वर आहे. तसं ज्यांची कुंडलिनी जागृत होती त्यांना कळतं हे सर्व नश्वर आहे. मग ते लोक त्यावेळेस तुम्ही पण तसेच होता. समजा मी माझी कुंडलिनी जागृत केली, मलाही कळेल हे नश्वर आहे, मोहमाया संपून जाते तुमची. मग तुम्हाला जर साधू संत खरंच बनायचं असेल तुम्ही कुंडलिनी जागृत करू शकता. पण मग काय फरक असतो मॅडम, यालाच मला कंटिन्यू करावं लागेल. थोडंसं इंटरेस्टिंग आहे की कुंडलिनी जागृत करण्यासाठी लोकांची धडपड आहे आणि समजा ती जागृत केल्यानंतर समजा त्याचा इंटरेस्ट संपणार आहे संसारामध्ये किंवा बिझनेसमध्ये किंवा या जगण्याच्या, आणि तो अलिप्त होणार आहे किंवा स्पिरिच्युअल दिशेने निघून जाणार आहे. तर मग हे चांगलं आहे की वाईट आहे? ॲक्च्युली लोकांना याच्याबद्दलचा म्हणजे रिॲलिटी काय आहे, म्हणजे काय त्याच्यातनं काय मिळणार आहे काय नाही. बरेच व्हिडिओ आजकाल व्हायरल झालेले अशा याच्यात आहे की कुंडलिनी जागृत झाली की तुमच्याकडे खूप पैसा येणार आणि तुम्हाला जे हवं ते मिळणार. तुम्हाला जे हवं ते तुम्ही प्राप्त करू शकता. आणि आजकाल मी असेल किंवा तुम्ही कुणीही पैशामागेच आपण हे धावत असतो. म्हणजे आज मी जर माझा व्यवसाय जरी करत असेल तर 2 पैसे मला त्याच्यातनं मिळतं इन्कम. कुणीही माझे मिस्टर असतील कुणीही आपलं काम म्हणजे काम केलं तर त्याच्यातनं आपल्याला इन्कम येईल ज्याच्यात आपलं घर चालेल. आणि हा सगळ्या म्हणजे आज पूर्ण पृथ्वीवर प्रत्येकासाठी हा पहिला प्रश्न आहे की माझ्याकडे पैसा यावा, माझं घर चालावं. आणि प्रत्येक ठिकाणी ॲड अशीच करतात लोक की कुंडलिनी जागृत झाली की पैसा मिळणार. आणि लोकांना पण वाटतं, कारण तेवढे लोक त्रासलेले आहेत म्हणून त्यांना वाटतं की हो माझं ह्या त्रासातून मुक्ती होईल, मला पैसा मिळेल, म्हणून लोक त्याच्या मागे धावले की कुंडलिनी जागृत करा. तुम्ही अनेक लोकांना विचारा की असे 2 गोष्टी ठेवा त्यांना की एवढं कपाटभर तुला पैसे देणार आणि इथे तुला संन्यास मिळेल, तू जंगलात जाऊन राहायचं आहे, फक्त तुला म्हणजे भगवे वस्त्र किंवा अंगावरचे 2 कपडे एवढंच देणार, कुंडलिनी जागृत होईल. तू जाणार का वनात राहायला, विचारा तुम्ही. लोक बोलतील नको, आम्हाला पैसा दे, आम्ही घरी राहू. बरोबर. म्हणजे फक्त आणि फक्त पैसा हा एकच गोष्ट जी आहे. ट्रेंडच्या मागे पळतात लोक. 99% लोक, 1% लोक असेल की ज्यांना वाटतं की मला देव भेटेल किंवा मला देवाला बघायचं, हे 1% लोकांना वाटतं. पण 99% लोकांना असं वाटतं की कुंडलिनी जागृत झाली की माझ्याकडे ताकद येईल, मग मी काही मंत्र म्हटला किंवा काय केलं की लगेच पैसा निर्माण होईल. त्यासाठी लोक धावतात, बाकी दुसरं काही नाही. 99% लोक असेल, 1% आता यात 1% कोण आहेत हे तुम्ही ठरवायचं. मी नाही सांगू शकत की 1% कोण आहे आणि 99% कोण आहे. बरोबर. आता आपण चक्र समजून घेतलं, रेखी समजून घेतली, आता या दोघांमध्ये काय कनेक्शन आहे? चक्र आणि रेखी हे सगळे एकात एक आहे.
जसं आपण शाळेमध्ये शिकतो, शिकल्यानंतर त्याच्यात सगळे सब्जेक्ट असतात. जसं आता तुम्ही बोलले की गणित हा विषय आहे. मग त्याच्यामध्ये पाढे पण आले, त्याच्यामध्ये भागाकार आला, गुणाकार आला. हे सर्व मिळूनच गणित हा विषय आहे. तसं रेकी हा विषय म्हणजे तुमचे चक्र, ओरा ह्या सर्वांचा मिळून जो ऊर्जा म्हणजे ऊर्जाशास्त्र आहे, त्यालाच रेकी म्हणतात. हा एकच विषय आहे. रेकीच्या मध्ये कुठेतरी चक्र हा एक छोटासा विषय असं म्हणू शकतो आपण. नाही. रेकी चक्र हा छोटासा विषय नाही आहे. रेकी ही पूर्णपणे बेस जो आहे तो तुमच्या चक्रांवरच आधारित आहे. ओके. चक्र हे त्याच्यामध्ये मेन आहे सब्जेक्ट. आता याच्यामध्ये असलेल्या Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. म्हणजे गैरसमज याबद्दल आपण पहिलं बोलू आणि नंतर मग पॉझिटिव्ह बद्दल बोलू. तर रेकी किंवा चक्र याबद्दल असलेले गैरसमज काय आहेत मार्केटमध्ये? रेकीबद्दल गैरसमज लोकांचे असे आहेत की रेकी केल्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येते. हा एक गैरसमज आहे. आणि रेकी ही काहीतरी ठराविक लोकांनीच करायची असते किंवा रेकी ही केल्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या सहज प्राप्त होतात सहज, पण त्यासाठीही तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतात, नियम असतात. ते नियम पाळल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी प्राप्त होतात. आणि रेकीचे गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की मी कोणाला हील केलं तर माझ्यामध्ये निगेटिव्हिटी येईल किंवा रेकीसाठी मला एका म्हणजे असं असतं की पहाटे उठूनच तुम्ही हिलिंग करा किंवा असा ठराविक वेळ आहे, तर असं नाही. रेकीसाठी तशा प्रकारचेही कुठल्याही म्हणजे असं हे नाही आहे की तुम्ही ह्याच प्रकारात किंवा अमुक ठिकाणीच बसले तर तुम्हाला रेकी करता येईल, असं काही नाही. किंवा माझ्याकडे कुठला तरी क्रिस्टलच असायला हवा किंवा माझ्याकडे कुठली तरी एखादी अशी जागा असायला हवी तरच मी हिलिंग करू शकतो, असंही नाही. रेकी तुम्ही करू शकतात जर तुमच्या मनात इच्छा असेल तर. बरं. आणि आता ब्लॅक मॅजिक आणि रेकी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? कारण दोन्ही एनर्जी सोबतच खेळतात. खूप सुंदर प्रश्न आहे हा. ब्लॅक मॅजिक हे जे आहे तर हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक असतं, पण त्याच्यामध्ये मी त्याला पूर्णपणे म्हणजे 100% पण नाही मानणार. की कधी काय होतं, माझ्याकडे एक अशी केस आलेली होती जी मी थोडंसं सांगते, त्या व्यक्तीचं नाव नाही सांगत, पण त्या व्यक्तीला असं जे ती मुलगी काय करायची की कुणी आलं, मुलगी मोठी होती, कोणी आलं की ती त्या व्यक्तीला असं म्हणजे तिच्या अंगामध्ये काहीतरी असं संचार व्हायचा. ती सांगायची की मी तुझा खून करणार आहे, मला म्हणजे मी हिच्या शरीरात आहे, जर माझं हे शरीर माझं आहे आणि जर हिला कोणी हात लावला, कोणी हे केलं ह्या शरीराला, तर मी त्या व्यक्तीचा खून करेन, त्या व्यक्तीला संपवेल. मग त्यांनी म्हणजे बरंच त्या मुलीसाठी बघितलं, बऱ्याच बाबा लोकांकडे ते गेले, कोणी त्यांना औषध दिलं, कोणी काय दिलं, बऱ्याच तांत्रिक क्रिया वगैरे करून आर्थिक गोष्टीमध्ये ते बरेचसे म्हणजे पैसा खर्च होऊन गेलेला होता. आणि एकदा त्या ट्रेनमध्ये चालल्या होत्या आणि बोलत होत्या त्या की त्यांना घरून फोन आला की मुलगी असं असं करते. तर ती बाई थोडंसं बोलता रडायला लागली का हो आता हिला काय करावं काय कळत नाही, प्रत्येक वेळेस हिचं असं आहे. त्यांच्या बाजूला ट्रेनमध्ये दुसरी एक लेडीज होती ज्या बँकेतच कामाला होता. तर त्यांना विचारलं की काय झालं. मग त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला काहीतरी बाहेरचं झालेलं आहे आणि आता तिला तर म्हणजे तसं अटॅक आलेला आहे, आता तसं ती करते घरी, मला फोन आला म्हणे माझ्या मुलाचा. मग त्यांनी माझा नंबर त्यांना दिला की आमच्या मॅडम आहेत रेकीच्या, तुम्ही त्यांना भेटा, तुमचं ते ब्लॅक मॅजिक काढतील. मग त्यांचा मला फोन आला. तर त्या ठाण्यालाच राहत होत्या. मला फोन आल्यावर त्यांनी मला सांगितलं असं असं माझी मुलगी करते, तर तुम्ही एकदा या तिला भेटा. मी म्हटलं तुम्ही त्यांना माझ्या ऑफिसला घेऊन या. त्यावेळेस माझं ऑफिस होतं, आता पण आहे, पण मध्ये लॉकडाऊनमध्ये बंद केलं होतं. मग त्यावेळेस त्या म्हणे की मी तिला तिथे नाही घेऊन येऊ शकत, कारण ती आणायचं तिला म्हटलं की खूप प्रयत्न लागतात, त्यापेक्षा मॅडम तुम्ही याल का इथे. म्हटलं ठीक आहे येईल मी. मग त्यावेळेस मी गेली तिथे. आपल्याला जाणवतो, जसं मी सांगितलं की ओरा आपला जर असेल तुम्हाला जाणवतो, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही रेकीज हिलर असले पाहिजे असं नाहीच, तुम्हाला पण कळतं. जर नॉर्मल तुम्ही काही ठिकाणी तुम्ही आता लँडमध्ये आहे, आता तुम्हाला गेल्यावर कळत असेल अरे ह्या घरात गेल्यावर खूप छान वाटलं, पॉझिटिव्ह वाटलं, प्रसन्न वातावरण वाटलं. का वाटलं? त्या घराचा ओरा असतो, त्या ओरामुळे तुम्हाला जाणवलं. तुमचा स्वतःचा पण ओरा असतो,
त्याच्यामुळे तुम्हाला जाणवलं की तिथे सकारात्मक ऊर्जा आहे की नकारात्मक. तसं तिथे गेल्यावर मला पण जाणवलं की तसं काही नाही आहे. म्हणजे जे यांना वाटतंय की या मुलीला काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे. मी त्या मुलीशी थोडंसं बोलली आणि त्यांच्या समाधानासाठी त्या मुलीचा ओराप वगैरे पण क्लीन केला आणि तेवढं काही तिच्या याच्यामध्ये निगेटिव्हिटी नव्हती. पण तिला जसं तुम्ही सांगितलं ब्लॅक मॅजिक, तर ब्लॅक मॅजिकमध्ये याच्यात काय असतं की तुमच्यामध्ये सायकिक अटॅक आणि ब्लॅक मॅजिक हे दोन्ही असतं. सायकिक अटॅक म्हणजे तुमच्या मनावर काहीतरी आघात झालेला असतो. त्या मुलीला बघितल्यावरती मला तसं जाणवलं. आणि तुम्ही जर बघितलं, आज सर्च केलं की एखादा मानसिक रोगी असेल तर त्याची काही लक्षणं असतात. त्या लक्षणावरनं कळतं. कारण मी ब्रेन याचा पण कोर्स केलेला आहे, मानसिक तज्ज्ञ याचा, सायकोलॉजीचा पण कोर्स केलेला आहे. त्याच्यात मला ते शिकवलं आहे. एक सोनोने सर म्हणून आहे, त्यांनी की जर काही ताणतणाव टेन्शन असेल तर ती व्यक्ती कशी वागते, तिची शारीरिक लक्षणं कशी असतात, त्याच्यावरनं मला ते समजलं. मग मी त्यांच्या समाधानासाठी सांगितलं आणि त्या मुलीच्या समाधानासाठी पण सांगितलं की हो, ह्या मुलीला कोणी टच करू नका, तिच्यामध्ये जो आत्मा आहे तो खरंच तुम्हाला हे करेन. हे मी तिच्या समाधानासाठी त्यांच्याशी बोलले. मग तिच्या आईला म्हटलं की तुमच्या मुलीला ठीक करायला मी करेल, काही काळजी करू नका, मी येईल परत. मग दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी गेली त्यावेळेस त्या मुलीला त्यांना काय सांगितलं की तुमच्या मुलीला मी घरी नाही भेटणार, मी असं सांगेल की मला अमुक ठिकाणी जायचं आहे, तर मी तुमच्या घरी येते. मला तिथे मी असं सांगितलं की त्या एरियामध्ये एकाकडे मी आलेली होती. मग त्या मुलीला म्हटलं की मला इथून रस्ता माहिती नाही, तू मला सांग. मग त्या मुलीला माझ्यासोबत नेलं. मग तिला म्हटलं की मला थोडंसं तहान लागली आहे, काहीतरी आपण ज्यूस घेऊ. मग ज्यूस घेताना तिच्याशी थोडंसं मी बोलली. मग असं मी 2 ते 3 वेळा त्यांच्याकडे गेली. मग ती मुलगी थोडीशी फ्रेंडली झाली माझ्याशी. मग त्यावेळेस त्या मुलीला मी व्हॉट्सअपवर पण ती मेसेज मला करायची. मग तिला मी मेसेज केला. तिला मी सांगितलं की मला कळतं तुला बाहेरचं काही झालेलं नाही, पण तू काहीतरी वेगळं लपवते, ते लपवण्यासाठी तू हे करते. तर त्या मुलीने मला ब्लॉक केलं त्यावेळेस लगेच. मग नंतर मी पुन्हा तिला भेटायला परत गेले, तर ती मला भेटली नाही. मग तिच्या आईला म्हटलं की मी जेव्हा येईन ना, तुम्ही घरात कोणी नसायला पाहिजे, ती मुलगी असायला पाहिजे. मग त्यांनी तसंच केलं. मग त्यावेळेस मला त्या मुलीला मी सांगितलं की मी असं पण शिक्षण घेतलेलं आहे, तर तुला हे जे आहे ना, हा आजार जो आहे याच्यामध्ये तू पुढचं भविष्य तुझं हे करणार. तू आजारी नाही आहे आणि तू कुठलंही हे नाही आहे, पण तुला जे मानसिक ताण आहे ना, हा एक आजार आहे. हा जर बाहेर कळाला तर तुझं लग्न होणार आहे किंवा तू ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहे तिथे पण तो बॅड इम्पॅक्ट येईल. त्या मुलगी थोडीच रडायला लागली, बोलली नाही काही. मग परत दुसऱ्यांदा मी गेली, परत तशाच सिच्युएशनमध्ये. त्यावेळेस मग ती थोडीशी खुलली. मग तिथे मला कळालं त्या मुलीवरती तिच्याच घरातील एक व्यक्ती होती, विश्वसनीय व्यक्ती होती, जी तिच्यावर काही अत्याचार करत होती. आणि त्या मुलीला जे सिरियल आपण बघतो, पिक्चर बघतो, तर ती बघत होती वाटतं त्या मूवीमध्ये वगैरे. तर त्या स्त्रीमध्ये एक म्हणजे आत्मा जीन जातो. मग तो जीन त्या स्त्रीच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यावरती तो त्या मुलीचं लग्न झाल्यावरती तिचा नवरा हात लावतो, तर तो जीन त्या माणसाला मारतो. ही गोष्ट ते तिला खूप छान वाटलं की अरे, ह्या जीनमुळे हिचा नवरा पण हिला हात लावू नव्हता शकत. मग तिने ते स्वतःमध्ये घेतलं की माझ्यामध्ये पण एक जीन आहे, मला कोणी टच केलं तर मी त्याला मारेल, खून करेन. आणि त्याचा परिणाम असा झाला की जी व्यक्ती तिला त्रास देत होती ती व्यक्ती तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये पण आली नाही, लांब झाली. मग त्याचं तिला खूप छान वाटायला लागलं. मग तिला तसं, आणि हे एका व्यक्तीने नाही, तिच्याबरोबर त्याच घरातल्या 2 व्यक्तींनी केलेलं होतं. एक व्यक्ती तिच्याच घरात राहत होती 24 तास. त्याच्यामुळे तिला ते 24 तास कायमस्वरूपी 24 तास ते त्याच याच्यामध्ये तिला राहावं लागलं. आणि मग ते तिच्या माइंडमध्ये हळूहळू गेलं. आणि तिला म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखाद्या माणसाला जर कान खाजवायची सवय असेल किंवा एखाद्या व्यक्तीला हात हे करायची सवय असेल, तर ती काय म्हणजे तो व्यक्ती असा बसलेला असेल तरी ती सवय त्याची असते, तशी तिला ती सवय लागून गेली. मग तिच्या मनासारखं काय व्हायला लागलं तर तिला चांगलं वाटायचं, विरुद्ध व्हायला लागलं की तिला ते यायचं. म्हणजे ह्या ठिकाणी जे तुम्ही म्हटलं ना ब्लॅक मॅजिक, तर ब्लॅक मॅजिकमध्ये 70-80% जे असतं ना हे मानसिक असतं, सायकिक अटॅक असतं. 10-20% जे आहे ते ब्लॅक मॅजिक असतं. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि ब्लॅक मॅजिक जर काढायचं असेल तर आपल्यासाठी चांगला संदेश आहे की तुम्ही गिरनारला जाऊ शकता, गाणगापूरला जाऊ शकता. तुम्ही दत्त महाराजांचं किंवा हनुमंताचं जर स्तोत्र वाचलं तर तुम्हाला ब्लॅक मॅजिकमधनं तुम्ही 100% बाजूला निघू शकता. आणि काही रेकी हिलर्स आहे जे तुम्हाला ह्या ब्लॅक मॅजिकमधनं 100% बाहेर काढू शकतात. या रिलेटेडच एक क्वेश्चन आहे की लहान मुलं आणि गर्भवती महिला यांसाठी रेकी सुरक्षित आहे का? 100%. जर तुमच्या घरामध्ये कोणी गर्भवती महिला असेल आणि तिची इच्छा असेल का मला रेकी शिकायची, तर त्याचा खूप सुंदर इफेक्ट मिळतो. कारण ज्यावेळेस रेकीमध्ये तुम्हाला ओरा क्लीन करायचं शिकवतात, ती व्यक्ती नेहमी स्वतःचा ओरा क्लीन करत राहिली किंवा बाळ आहे छोटंसं, म्हणजे पोटावर हात ठेवून जर ती बोलत राहिली की माझं बाळ सुरक्षित आहे,
शक्तिशाली आहे, म्हणजे ज्या गोष्टी तिला बोलायच्या आहे. आज आपण गर्भसंस्कार जे करतो, गर्भसंस्कारामध्येही त्याच प्रक्रिया वापरल्या जातात ज्या रेकीमध्ये. म्हणजे तिचं असे अनेक दवाखाने पण आहेत की जिथे महिलांना प्रसूतीच्या वेळेस ज्या वेदना होतात त्यावेळेसही त्यांना हिलिंग दिलं जातं, ज्याच्याने त्यांना रिलीफ मिळतं. आणि लहान मुलं जे आपण म्हणतो, तर आज म्हणजे आता जे जसं मला इथे बोलवण्याच्या आधी तिने विचारलं होतं की तिला बोलली की माझा रेकीचा क्लास चालू आहे. त्याच क्लासमध्ये एक मुलगी आहे, म्हणजे एक आई शिकते, तिच्याबरोबर छोटी मुलगी शिकते. मी ओरा क्लीन करायचं त्यांना सगळ्यांना शिकवलं आणि विचारलं की तुम्हाला येतो का, तर त्यामध्ये त्या मुलीने मला छान करून दाखवलं. आणि तिच्या आईने पण सांगितलं की ही ज्यावेळेस आम्हाला हिलिंग करते आम्हाला छान वाटतंय. म्हणजे लहान मुलांमध्ये प्युरिटी असते, त्यांचा ओरा खूप प्युअर असतो आणि त्यामुळे त्या सोलमुळे तुम्हाला जे हिलिंग करतात ना लहान मुलं, ते 100% सक्सेस होतं. रेकी ही मी सांगितलं की प्राण ऊर्जा आहे. प्राण ऊर्जा म्हणजे जसं हवा आहे, तुम्ही श्वास घेता, मी घेते. मग लहान मुलांना श्वास घेताना त्रास होतो का? नाही. त्यांच्यासाठी ऑक्सिजन तितकाच महत्त्वाचा आहे जेवढा आपल्यासाठी, तेवढाच गर्भवती महिलांसाठी. तशी ही प्राण ऊर्जा आहे. जेवढी मला ती सुरक्षा देणार, तुम्हाला देणार, तेवढीच ती त्या मुलांना पण देणार, त्या स्त्रीलाही देणार. जे रेकी ऊर्जामुळे तुम्ही तुमच्या जर असेल कोणी गर्भवती स्त्रिया ज्यांना रेकी शिकायची आहे, तर त्यांनी, मी तर सांगेल 100% रेकी शिकायला हवी गर्भवती महिलांनी. त्यांना पेनपासून पण रिलीफ मिळतं. त्यांचं जी संतती होणार आहे त्या संततीसाठी पण खूप प्रभावी आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की गर्भवती महिलांसाठी, तर गर्भवती महिलांना जसं आता आपण 7 चक्रांबद्दल बोललो, तर 7 चक्र जे आहेत, 7 चक्रांमधलं हार्ट चक्र, हृदय चक्र जे आहे ना, हे सगळ्यात आधी आपलं तयार होतं. लहान मुलं ज्यावेळेस गर्भामध्ये असतात तर बाळाचे ठोके आधी बघतात. बरोबर. ते ठोके बघतात आणि ठोके चालू असेल तर आपण ठेवतो. आणि ज्यावेळेस आपण ह्या जगातनं एक्झिट होतो, आपल्या सोलचा प्रमोशन होतं, त्यावेळेसही तुमचं हार्ट चेक केलं जातं. ज्यावेळेस तुमचं हार्ट हे थांबतं त्यावेळेस तुमचा या जगातला आपला प्रवास थांबतो. म्हणजे हे चक्र, म्हणून इथला जो शब्द आहे यम हा आहे, म्हणजे तुमच्या जगामध्ये म्हणजे तुम्ही प्रवेश करणार आहे त्यावेळेसही तुमचं हेच चक्र आधी तयार होतं आणि जाताना पण हेच चक्र बंद होतं तुमचं, त्यावेळेस तुमचा हा जगाचा प्रवेश थांबतो. मॅम खूप छान. जसं तुम्ही आता उल्लेख केला की हृदयचक्र हे आपण जन्मल्यानंतर येतं, तर मग तुम्ही 7 चक्रांचा उल्लेख केला होता, तर त्यांचा तरी काही रोल असेल आपल्या लाईफमध्ये, तर 100%. त्याबद्दल काही सांगू शकाल का? हो, 100%. जसं मी सांगितलं की आपला जन्म होतो त्यावेळेस आपलं हृदयचक्र आधीच तयार असतं. तसंच तुम्ही ज्या जगामध्ये आले, आपले शरीर परमेश्वराने बघा किती सुंदर रचना केलेली आहे आपली. आपले पूर्ण शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. तसंच आपलं पूर्ण युनिवर्स जे आहे ना, ते पण त्याच याच्यावरती बनलं आहे, तत्वांवरती. पृथ्वी म्हणजे काय? जमीन. तुम्हाला जर ह्या पृथ्वीवरती राहायचं आहे, म्हणजे जन्म घ्यायचा आहे, कुठलाही सोल ज्यावेळेस पृथ्वीवर येणार तर त्याला जमीन हवी, जमिनीवरच तो वावरणार. तसं आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व म्हणजे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जसं पृथ्वी आहे, पृथ्वीमध्ये तुम्ही झाड लावलं, पृथ्वीमध्ये खनिजे आहेत. तुम्ही जर शेतकरी आहे, तो झाड लावतो, पिकं लावतो, त्याच्यातनं पीक येतं, त्याला पैसा मिळतो. आणि खनिजं जे मिळाले ते पण विकून आपल्याला पैसा मिळतो. तसं पृथ्वी तत्व आहे जे तुम्हाला पैसा देतो. ज्याच्याकडे पैसा ब्लॉक झालेला आहे, मणिपूर चक्राला हिलिंग करा. तुम्ही तुमच्या मणिपूर चक्राला आणि मूलाधार चक्राला हिलिंग करा, तुम्हाला पैसा मिळतो. मणिपूर चक्र याच्यासाठी की तो तुम्हाला, जसं जल आहे, पाणी आहे, तुम्हाला फक्त झाड लावून चालणार नाही, त्याला पाणी पण द्यायला हवं. बरोबर. पृथ्वीवरती जीवन आहे का? पाणी आहे. मग जे आपलं स्वादिष्टान चक्र आहे त्याच्यामध्ये जननेंद्रिय आहे, म्हणजे तुम्हाला जर जन्म बाळाचा घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला जे नवनिर्मिती आहे, नवनिर्मितीचं काम हे जलतत्व करतं, म्हणजे स्वादिष्टान चक्र. म्हणजे तुम्हाला जर पैसा निर्माण करायचा आहे तर तुम्हाला काहीतरी करायला हवं, काहीतरी तुमच्यामध्ये कल्पनाशक्ती हवी, काहीतरी आयडिया हव्या, त्या आयडियातनं तुम्ही पैसा निर्माण करणार, ते स्वादिष्टान चक्र देतं. स्वादिष्टान चक्र तुमचे रिलेशन पण बिल्ड करतं. काही लोकांना व्यसन असतं, एखाद्या गोष्टीचं व्यसन लागतं. काही व्यसन हे खूप चांगले असतं, म्हणजे आपण म्हणतो ना, त्याने त्याच्या कार्यामध्ये स्वतःला झपाटून दिलं, मग त्याच्यामध्ये काहीतरी यश निर्माण होतं. पण काही लोक समजा कुठले अनेक व्यसन असतं, समजा कोणाला दारूचं व्यसन असेल, जसं आजकाल मोबाईलचं व्यसन आहे, असे व्यसन लागले तर तुमचं हे चक्र खराब झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे आपलं सूर्यचक्र, नाभीचक्र, आईचं नाळ बाळाशी जुळलेलं आहे. आणि सूर्यचक्र याला सूर्याशी जोडलेलं आहे. तुम्हाला ऊर्जा हवी, जसं मी सांगितलं की पैसा मिळवायचा आहे, नवनिर्मिती करायची आहे, काय हवं, मग त्यासाठी तुमच्यामध्ये ऊर्जाही हवी, मग ती ऊर्जा आणि हिंमत पण हवी. मग ती ऊर्जा आणि हिंमत तुमचं सूर्यचक्र जे मणिपूर चक्र आहे ते देतं. त्यानंतर आहे हार्ट चक्र. जसं मी सांगितलं की हार्ट चक्र हे तुम्हाला जन्माच्या आधीपासून असतं, मग हे तुमचं रिलेशन बिल्ड करतं. तुम्ही उगाच जन्माला येत नाही, जसं बाळाला जन्म द्यायचा आहे, बाळाचा जन्म हा तुमच्या स्वादिष्टान चक्रातून होतो,
पण त्याच्यासाठी तुम्ही कोणाकडे तरी आकर्षित असायला हवं. मग आकर्षणाचं काम हे हृदयचक्र करतं. आणि हृदयचक्र ज्यावेळेस आकर्षण निर्माण करतो, आपण बघा त्याचा रंग हिरवा आहे. तुम्ही बगीच्यामध्ये गेला तर तुम्हाला छान वाटतं, कारण हे हृदयचक्राशी निगडीत आहे. ग्रीन कलर, आणि हेच प्रेमाचंही प्रतीक आहे. मग ह्या ठिकाणी प्रत्येकाला, जसं आपण प्रेम बघितलं तर राधाकृष्णाचं प्रेम आहे, रामावरती हनुमंताचं प्रेम होतं, म्हणून हनुमंताने छाती पाडून दाखवलं की राम माझ्या हृदयामध्ये आहे. म्हणजे जो कोणी विशिष्ट व्यक्ती आहे त्याला आपण हृदयामध्ये स्थान देतो. म्हणजे हृदयचक्र पण तितकंच महत्त्वाचं आहे, आणि ते तुम्हाला माफही करतं. म्हणून याला आईशी पण जोडलेलं आहे. आणि याला नाद, म्हणजे याला आपण असं बोलतो की कुठल्याही दोन वस्तूंचा टक्कर न होताही जो आवाज येतो त्याला इथे नाद म्हणतात. म्हणजे जसं पृथ्वी तत्व आहे, जलतत्व, अग्नितत्व, आणि हे वायुतत्व. वायुतत्व ज्यावेळेस हवा येते त्याच वेळेस आवाज येतो. म्हणजे जर तुम्ही बेल लावली असेल त्याने आपण श्वास घेतो तर तिथेही आपल्या आवाज म्हणजे ठोके जाणवतात. म्हणजे हे जे आहे हा नाद ब्रह्म आहे. आणि नादच हा प्रत्येक देवांनी पण वापरलेला आहे. जसं आपण श्रीकृष्ण आहे, त्यांनी बासरी वाजवली. जर आपण हे बघितलं, भोलेनाथ आहे, त्यांनी डमरू वाजवला. पण हे नाद जे आहे हे त्यांच्या मूडप्रमाणे, म्हणजे समजा तुम्हाला जर चांगलं वाटलं तर आपण जो राग गातो किंवा जे वाद्य वाजवतो ते चांगलं. एखादा मुलगा असेल, प्रेमात पडलाय नवीनच, तर तो छान छान प्रेमाचे गीत ऐकणार. जर त्याचं मन तुटलेलं असेल तर तो तसेच गाणे ऐकणार. म्हणजे तुमचं हृदय जसं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही इन्स्ट्रुमेंट ऐकतात. जसं आपण भोलेनाथांचं उदाहरण घेतलं तर भोलेनाथांनी पण ज्यावेळेस सतीने अग्नीमध्ये दहन केलं होतं स्वतःला, त्यावेळेस त्यांनी डमरू वाजवला होता, जो आपण म्हणतो की त्याला तांडव नृत्य. म्हणजे रागाने त्यांनी तांडव नृत्य केलं होतं संपण्यासाठी. म्हणजे हे पहिल्यापासून आहे. त्यानंतर आहे थ्रोट चक्र, तुमचं इच्छा, आकांक्षा. आणि हे जे आहे याला जर तुम्ही बघितलं, भोलेनाथांनी याला विषकंठ इथे केलेला आहे. हेच शब्द आहे, इथून विष बाहेर निघतं. जर भोलेनाथांनी विष बाहेर टाकलं असतं तर लोक मेले असते, आणि जर आतमध्ये गिळलं असतं तर ते संपले असतील. मग हे जे आहे इथूनच विष आहे. आपण जर एखाद्याला, मी जर तुम्हाला बोलली अरे हो तुम्ही खूप छान दिसता, तर छान वाटतं. त्याच ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीला बोललो की तू असं आहे, वाईट आहे, भावनांवर काम करतं बेसिकली. तर नाही, इथले जे शब्द आहेत भावना तेव्हा निर्माण होता. हे शब्द इथलं जे विषय आपण म्हणतो ना की तू अगदी कटू बोलतो, तू एकदम छान बोलतो, तुझं बोलणं अगदी गोड आहे. म्हणजे इथले जे शब्द आहेत ते तुम्हाला बनवतात पण आणि तुम्हाला बिघडवतात पण. एखादा बाळ आहे त्याला आपण गोड बोलून काम करून घेतो, त्याला जर रागवलं तर तो काहीच काम करत नाही. मग आपण बोलतो ना, नाही तू गोड बोलून त्याच्याकडनं काम करून घे, ते हेच चक्र असतं. त्यानंतर आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट, म्हणजे आज्ञा, याचं आडनाव म्हणजे नावामध्येच आहे आज्ञा. कुठल्या गोष्टीला तुम्ही आज्ञा केली, जसं मी तुम्हाला सांगितलं संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, त्यांनी आज्ञा दिली, त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी काम केलं. त्यांनी रेड्यामुखी वेद बोलवले, त्यांनी आज्ञा दिली त्याप्रमाणे काम केलं. आपल्याला पण एखादी गोष्ट सापडली नाही किंवा आठवली नाही तर आपण म्हणतो अरे मला समजलंच नाही. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला वाटतं की मला काही गोष्टी समजतच नाही, मला येतच नाही, मला आठवतच नाही, त्यावेळेस तुम्ही आज्ञाचक्राला हात लावता. कारण तिथून तुम्हाला तुमचा माइंड काम करत असतो. आणि माइंड आपल्या शरीरामध्ये दोन आहेत, जे आहे तुमचं मेंदूमध्ये आणि दुसरं आहे हृदयामध्ये. म्हणून आपण म्हणतो ना, मी हृदयापासून निर्णय घेतला, मनापासून घेतला. आपण बोलतो एखाद्याला की तू एखाद्या वेळेस जर आपल्याला काही अन्याय झाला तर आपण म्हणतो हो तुझ्या छातीवर हात ठेवून सांग मी असं आहे का. म्हणजे तुम्हाला विचार करायला कुठून सांगतात. म्हणजे विचार आपण म्हणतो मेंदूने विचार करतो, पण कधी कधी हृदयाने पण विचार करतो. म्हणजे तुमचं माइंड जे म्हणजे विचार करतो माइंड, त्याचप्रमाणे तुमचं हृदय पण विचार करतं. म्हणजे हे दोन्ही ठिकाणी माइंड काम करतं. त्यानंतर आहे सहस्राकार चक्र. ज्यावेळेस तुम्हाला मायग्रेन झालेला असतो, एखादी गोष्ट तुम्हाला पटपट सुचत नाही, काही कळत नाही, म्हणून तर आपण काही चुकलो किंवा एखादी गोष्ट हातात न गेली तर आपण पटकन डोक्याला हात लावतो, अरे हे चुकलं, मला हे तर समजलंच नाही, हे तर माझ्या डोक्यातच आलं नाही, असं आपण कधी कधी म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की माझा पटपट निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी, पटकन मला समजायला हवं, तर त्यावेळेस तुमचं हे चक्र काम करायला हवं. म्हणजे हे 7ही चक्र तुम्हाला हृदयचक्राप्रमाणेच युनिव्हर्समध्ये वावरण्यासाठी काम करतात. ओके, खूप छान. तर आपण या पॉडकास्टच्या शेवटी आहे, तर मला अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी आणि रेकी याचा संबंध किंवा हे एकमेकाला पूरक कसे आहेत याबद्दल ऐकायला आवडेल. ओके, खूप छान प्रश्न आहे. रेकी आणि अध्यात्म. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी त्याचा रेकी हा जापानीज शब्द आहे. रेकीचा अर्थ युनिव्हर्सल एनर्जी. जर आपण बघितलं तर आपल्या याच्यात म्हणजे रेकीचा अभ्यास हा आपल्याकडे आत्ता आला. जसं आता समजा पूर्वीच्या काळी फोडणीचा भात, म्हणजे भात जर शिळा राहिला त्याला तिखट मीठ कांदा टाकून आई द्यायची, म्हणजे तोच आता फ्राईड राईस म्हणून आलेला आहे. तर आपल्याला तो छान वाटतो. तसंच आपल्या अध्यात्मामध्येही रेकीबद्दल, ध्यानधारणेबद्दल आणि 7 चक्रांवरती काम करायचं हे पूर्वीपासून सांगितलेलं आहे.
ज्याच्यामध्ये शिव उपासना असेल, किंवा तुम्ही ज्ञानेश्वरी, आज जर तुम्ही गीता वाचली, गीतेमध्ये प्रत्येक म्हणजे गीतेला जे आपण म्हणतो की सगळ्यात श्रेष्ठ आणि वरचा दर्जा जो दिलेला आहे, तर का दिलेला आहे? ज्यांनी दिला त्यांनी काहीतरी त्याच्यावरती विचार केला असेल, कोणीतरी अभ्यासक असतील का ज्यांनी सांगितलं सर्वात श्रेष्ठ धर्म म्हणजे आपला ग्रंथ म्हणजे धर्मग्रंथ गीता आहे. गीतेचे तुम्ही प्रत्येक उदाहरण म्हणजे प्रत्येक अध्याय वाचा, प्रत्येक याच्यामध्ये सांख्यशास्त्र सांगितलं आहे, त्याच्यात योग आज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला योगा सांगितला आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये श्वासावर कसं नियंत्रण मिळवायचं आणि ते नियंत्रण मिळवून तुम्ही तुमचे आजार कसे बरे करायचे, हे सर्व तुम्हाला त्या गीतेमध्ये त्या प्रत्येक याच्यात सांगितलेले आहे अध्यायामध्ये. तेच स्तोत्र, तेच मंत्र यंत्र तुम्ही जर वापरले तर तुम्ही ठीक होऊ शकता. पण रेकीचा शोध जसं डॉक्टर मिका उसू यांनी लावला, तो आपल्यापर्यंत आला आणि सहज सोप्या भाषेत त्यांनी सगळ्यांना सांगितला आणि आपण ते करतो. जर आता ह्या ठिकाणी गौतम बुद्धांचं आपण जर बघितलं, जसं मी मगाशी हृदयचक्र सांगितलं की आपण सहज माफ करतो, आई आपल्याला माफ करते हृदयापासून. गौतम बुद्ध जे आहे त्यांच्या पण हृदयाला बघा, तुमच्या हृदयावर काही ठेच लागली तर आपण बदलतो, चेंज होतो. जसं गौतम बुद्धांनी बघितलं की जगामध्ये दुःख जास्त आहे, तर त्यांनी संसार सोडला, संन्यास सोडला आणि त्यांनी ज्या काही मेडिटेशन वगैरे केलं, हे जे मेडिटेशन वगैरे आहे हेच आहे रेकी, ज्याला आपण रेकी म्हणतो, अध्यात्म म्हणतो. आणि हेच रेकी म्हणजे जसं गौतम बुद्धांनी केलं तेच आहे जे ज्ञानेश्वरांनी केलं. ज्ञानेश्वरांनी ही कुंडलिनी आपली जागृत केली, 7 चक्रांवरती काम केलं. तुम्ही अगदी रामायण जरी बघितलं असेल तर रामायणामध्ये पण रामाला ज्यावेळेस शिक्षण घ्यायला राम जातात त्यावेळेस त्यांचे गुरु त्यांना 7 चक्रांचंच नॉलेज देतात. जर तुम्ही श्रीकृष्ण मालिका बघितली असेल त्याच्यातही श्रीकृष्णाला ज्यावेळेस त्यांचे गुरु ज्ञान देतात त्यावेळेस 7 चक्रांबद्दल सांगतात. आणि आज आपल्याला डॉक्टर मिका उसू यांनीही 7 चक्रांवरच अभ्यास सांगितला, म्हणजे अध्यात्म आणि रेकी ह्या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत. जर तुम्ही योगामध्ये गेले, म्हणजे जर तुम्ही आज विज्ञानाबद्दल जर बोलले तर विज्ञानामध्ये योगामध्येही तुम्हाला सांगतात की तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, तुमचे चक्र चार्ज करा आणि तुम्ही स्वतःला म्हणजे तुमचं शरीर जे आहे ते तुम्ही निरोगी बनवा. आणि निरोगीच नाही, तुम्हाला प्रत्येक समस्येबद्दल सांगतात. म्हणजे आता तसं बघितलं तर आपण म्हणजे मी इतक्यात तुम्हाला त्या चक्रांबद्दल सांगितलं की कपालभाती केलं तुमचं नाभीचक्र चांगलं होतं, तुम्हाला पैसा मिळतो. आणि कपालभाती करून करून आज रामदेव बाबांनी तर भरपूरच पैसा कमवला आहे. तुम्ही कमीत कमी शरीर तर कमवू शकता ना. बरोबर बरोबर, खूप छान. मॅडम, तुम्हाला जर काही सल्ला द्यायचा असेल, शेवटचा एक मेसेज द्यायचा असेल, आपण साधारण 20-25 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम केलं किंवा या डोमेनमध्ये काम केलेलं आहे, तर तो अगदी थोडक्यात काय असू शकेल? खूप छान. ॲक्च्युली जर कोणाला वाटत असेल की रेकी शिकून काय फायदा, तर मी सगळ्यांना हेच सांगेल की रेकी हा कुठलाही धर्म नाही, हा कुठलाही पंथ नाही, ही कुठलीही म्हणजे ब्लॅक मॅजिक विद्या नाही आहे आणि किंवा इथे कुठल्याही प्रकारचं काही वयाची मर्यादा नाही. रेकी ही कुणीही शिकू शकतं. रेकी शिकल्यामुळे तुम्हाला जसं मी सांगितलं की तुम्हाला तुमचे सर्व चक्र, जसे चक्रांचे कामं सांगितले. एखादा व्यक्ती आहे तणाव असतो त्याला भरपूर, निर्णय क्षमता घेऊ शकत नाही, किंवा जसं आता तुमचं काम आहे, तुम्ही भरपूर मीटिंग केल्या, भरपूर याच्यामध्ये काम केलं, तुम्ही थकले, रिलॅक्स तुम्हाला असायला हवं. मग रिलॅक्स होण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की मी थोडा वेळ झोप घ्यावी. झोप घेतल्यानंतर तुम्हाला अशी कुठली एनर्जी तुमच्यामध्ये येते की ज्याच्याने तुम्ही एनर्जीयुक्त तुम्हाला वाटतं, कारण डिवाईनमधनं ती एनर्जी तुमच्या चक्रांमधनं तुमच्या शरीरात येत असते. मग जर तुम्हाला कधी काही ताणतणाव असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की माझ्या शरीरामध्ये फार काळापासून म्हणजे जुना आजार आहे, तो जात नाही आहे, किंवा माझ्या घरामध्ये नेहमी कलह चालू असतो किंवा पैसा येत नाही, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही इतर कोणाकडे न जाता इतर ठिकाणी उत्तरं शोधण्यापेक्षा थोडं थांबा. तुमच्याकडे जर रेकी तुम्हाला येत नसेल तर चांगले जे प्रशिक्षक असेल त्यांच्याकडनं रेकीची दीक्षा घ्या. रेकीची दीक्षा घ्या म्हणजे काय, जसं आपण शाळेत लहान मुलांना टाकतो, त्याला बुद्धी नाही असं नाही, त्याला असते बुद्धी, पण ज्यावेळेस शिक्षक त्याला शिकवता 1 2 3 असं काढा, आपल्याला पण ते येत असतं 1 2 3, पण आपण न शिकवता शिक्षक शिकवता, कारण ती एक पद्धत असते. तसं रेकीचे जे ग्रँड मास्टर असतात तुम्हाला शिकवतात, तुम्हाला शक्तिपात करता, त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन आनंदी करू शकता. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कशा प्रकारे काम करतात तुमच्या सर्व म्हणजे तुमचं घर असेल, तुमचं शरीर असेल, तुमचं आर्थिक बाजू असेल, प्रत्येक ठिकाणी कसं काम करतं आणि कशा प्रकारे वापरायचं हे तुम्हाला एकदा कळालं, तुम्हाला एकदा रेकी आली, शिकले, तुम्ही हिलिंग शिकले, तर तुमचं जीवन तुम्ही 100% सुखी आणि समृद्ध तुमच्या मनाप्रमाणे करू शकतात. रेकीचा गैरवापर पण करू शकतात का? कधीही रेकीचा गैरवापर होत नाही. आजपर्यंत सुख घेऊ शकतो का? नाही, कधीच नाही घेऊ शकत. रेकीचं म्हणजे कसं आहे, मी इतक्यात काय सांगितलं तुम्हाला
की रेकी ही प्राण ऊर्जा आहे. प्राण ऊर्जा म्हणजे आज जो मी श्वास घेते आता तोच तुम्ही घेता, ही प्राण ऊर्जा आहे. ह्या श्वासातून मी माझ्या स्वतःसाठी घेते, म्हणून मी दुसऱ्यांसाठी नाही देऊ शकत. म्हणजे ह्या ऊर्जेमुळे मी मला स्वतःला ठीक करू शकते. आणि वाईट करतात असं जे बोलतात तो एक गैरसमज आहे. तो गैरसमज जर प्रत्येकाने काढला ना तर त्याचं आयुष्य सुखी होऊ शकतं. रेकीतून कोणाचंही कधीच वाईट होत नाही, वाईट करूच शकत नाही. कारण ज्यावेळेस कुठलाही रेकी तज्ञ ज्यावेळेस रेकी शिकतो ना तर त्याच्या मनामध्ये एकच येतं की अरे हो, ही एवढी छान विद्या आहे, याच्याने मी माझं जीवन सुखी करेल आणि दुसऱ्यांचं करेल. आणि तो तसंच करतो. म्हणजे हा एक कसं की जसं आपण म्हणतो ना कोल्ह्याला द्राक्षे आंबट, त्याप्रमाणे ज्यांना रेकी येत नाही किंवा जे ह्या विरुद्ध आहेत किंवा ह्या गोष्टीबद्दल त्यांना नॉलेज नाही, ते लोक एक वेळेस बोलू शकतात की रेकी वाईट आहे. पण रेकी 100% वाईट बिलकुल नाही किंवा कोणाचं वाईट बिलकुल नाही करू शकत. ओके मॅम, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण तर मला विचारायचं आहे, आपण रेकीचे क्लासेस वगैरे घेतात तर हे कुठे उपलब्ध असतात किंवा त्याचं काही किती दिवसाचा असतो, किती महिन्याचा असतो, त्याची फीस काय, याबद्दल आमच्या ऑडियन्सला काही सांगू शकाल? हां, मी रेकीचे क्लासेस ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही घेते. तर पहिल्यांदा माझी प्रत्येक ठिकाणी असं आहे की फक्त पहिली डिग्री शिकवतात, पण मी तसं न करता रेकीची फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री शिकवते. आणि त्यात मी ट्रिनिटी रेकी म्हणूनही शिकवते. ट्रिनिटी रेकी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही यांचे सिम्बल्स मिळतात. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही मिळवू शकतात, निर्माण करू शकता. ब्रह्मदेव म्हणजे निर्मिती आणि विष्णू देवता म्हणजे जे आता मला वाटतं की हो, माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी असायला हव्या, स्टेबल असायला हव्या, त्या गोष्टींसाठी तुम्ही ते सिम्बल यूज करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतं की काढून टाकाव्या, समजा आता मला वाटतं की हो, माझ्यामध्ये खूप आळस आहे, मी सकाळी उठून रोज योगा करायला हवा, पण मी आळस खूप करते, तर मग तुम्हाला तो आळस काढून टाकायचा, तर त्यावेळेस तुम्ही ते करू शकता. किंवा आपल्याला वाटतं की हो, माझा मुलगा आहे ज्याला वाईट वळण लागलेलं आहे, ते निघून जायला हवं त्याच्यातनं, तर तुम्ही तो सिम्बल वापरून ते वळण त्याचं काढू शकतात. ज्यावेळेस वाटतं की 2 नवरा बायको आहे, दोघांमध्ये संवादच होत नाही, सारखे वादविवाद होतात, तर त्यांच्यामध्ये काहीतरी संवाद व्हावा म्हणून त्यांच्यामध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे तोही तुम्ही डिस्ट्रॉय सिम्बलने काढू शकतात. त्यांच्यामध्ये प्रेम नांदावं चांगलं, तर त्यावेळेस तुम्ही त्याला स्टेबिलिटीचं सिम्बल देऊ शकता. तर तो एक मी त्याच्यामध्ये शिकवते. त्यानंतर तिसरी डिग्री आहे. बऱ्याच ठिकाणी तिसरी डिग्रीमध्ये एकच सिम्बल देतात, पण तसं नाही आहे. तिसऱ्या डिग्रीमध्येही कमीत कमी तुम्हाला 8-10 सिम्बल्स मिळतात. त्याच्यात तुम्ही जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, सायकिक सर्जरी म्हणजे कोणाला जर सायकिक अटॅक असेल म्हणजे मानसिक दोष असेल ते काढू शकता. जे मगाशी तुम्ही सांगितलं ब्लॅक मॅजिक, तुम्ही तेही काढू शकता. 2 लोकांमध्ये वाद असेल तर तुम्ही ते मिटवून शकतात, असे पण हिलिंग आहे. 2 लोकांमध्ये जर वाईटपणा आहे म्हणजे जर तुम्हाला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी किंवा आपण वाईट वळणाला लागलो तर ते डिस्ट्रॉय पण करता येतं, ते पण त्याच्यामध्ये मिळतं. जे असं अनेक प्रकार आहे. तुम्ही मास्टर बनतात आणि नंतर ग्रँड मास्टर, असं हे सर्व प्रकारचं मी शिक्षण त्यांना देते. ज्यांना रेकी शिकायची आहे अगदी उत्तम आणि योग्य पद्धतीने, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे मी क्लासेस घेते. आज 20 वर्षाचा अनुभव आपल्याला अगदी 30-40 मिनिटामध्ये मिळाला. जर तुमच्या प्रतिक्रिया किंवा कमेंट्स व्यवस्थित आल्या तर आम्ही पार्ट 2 साठी नक्की रिक्वेस्ट करू. असंच बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.